नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या छोट्याशा पण मस्त ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. आम्ही आज पेट्रोल भरून निघालो आहोत एका सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणाच्या दिशेने. गाडेश्वर डॅम. गाडेश्वर डॅम हे पनवेलपासून साधारणतः 28 किलोमीटर अंतरावर आहे. सध्या आम्ही माथेरान रोडने प्रवास करत आहोत. ट्रॅफिकनुसार साधारणतः 35 ते 40 मिनिटाचा वेळ लागू शकतो. गाडेश्वर डॅमच्या अगदी आधी महादेवाचे एक सुंदर मंदिर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारा निसर्गरम्य हिरवागार परिसर, डोंगर आणि शांत वातावरण. शहराच्या गर्दीपासून थोडं दूर गेल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. मंदिरापासून थोडं पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला एक छोटासा पिकनिक स्पॉट आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, काही वेळा तिथे तुम्हाला पोलिसांकडून अडवले जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही जात असाल तर स्थानिक परिस्थिती आणि पोलिसांच्या सूचनांचा नक्की आदर करा आणि पालन करा. आम्ही तिथून पुढे निघाल्यानंतर 10 मिनिटाचा प्रवास केल्यानंतर तुम्हाला एक सुंदर असं नदीपात्र दिसेल. आणि मंडळी, खरंच सांगायचं तर तो नजारा खूपच सुंदर होता. नदीचं स्वच्छ निर्मळ पाणी, आजूबाजूचा हिरवागार परिसर आणि शांत वातावरण. काही वेळासाठी आपण शहरापासून दूर आलो आहोत असंच वाटतं. इथलं पाणी खरंच खूप स्वच्छ आणि निर्मळ होतं. आजूबाजूचा निसर्ग, शांत वातावरण आणि नदीचं सुंदर पाणी सगळंच खूप छान वाटत होतं. आम्ही इथे जवळपास 2 तास मस्त एन्जॉय केला. आणि आमची रिद्धी तर विचारायलाच नको. तिला तिथे खूप मजा आली. पाण्यात खेळताना आणि निसर्गाचा आनंद घेताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. अशा छोट्याशा ट्रीपमधून कुटुंबासोबत कितीतरी सुंदर आठवणी तयार होतात. नदीचं स्वच्छ पाणी, आजूबाजूचा हिरवागार परिसर आणि शांत वातावरण. काही वेळासाठी आपण शहरापासून दूर आलो आहोत असंच वाटत होतं. तिथे गेल्यानंतर आम्ही थोडा वेळ शांतपणे बसलो, निसर्गाचा आनंद घेतला आणि अर्थातच भरपूर फोटो आणि व्हिडिओसुद्धा घेतले. पण या संपूर्ण ट्रिपमधला सर्वात सुंदर भाग होता तो म्हणजे रिद्धीचा एन्जॉय. निसर्गाच्या अशा ठिकाणी मुलांना घेऊन गेलं की त्यांनाही मोबाईल आणि घरातील रुटीनपासून थोडा ब्रेक मिळतो आणि निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. काही वेळ पाण्याजवळ बसलो, काही वेळ फिरलो, फोटो काढले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवला. खरंच सांगायचं झालं तर अशा छोट्या छोट्या ट्रिप्स आपल्या आयुष्यात मोठ्या आठवणी बनवतात. आणि आम्ही 2 तास एन्जॉय केल्यानंतर पुन्हा आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आजची ट्रिप खूप मोठी नव्हती, कोणताही मोठा प्लॅन नव्हता, पण कुटुंबासोबत निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले हे 1.5-2 तास मनाला खूप आनंद देऊन गेले. तर मंडळी, तुम्हालाही जर शहराच्या धावपळीपासून थोडा ब्रेक घ्यायचा असेल, कुटुंबासोबत निसर्गाच्या जवळ काही वेळ घालवायचा असेल तर गाडेश्वर परिसर तुमच्यासाठी एक पर्याय ठरू शकतो. आणि हो, आम्हाला तुमचं मत नक्की सांगा. तुम्हाला आमचा आजचा गाडेश्वर डॅमचा छोटासा ट्रॅव्हल ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ